स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य. गुन्हाविरोधी पथकाचे अधिकारी तसंच अंमलदार नाशिक रोड पोलीस ठाणे व उपनगर हद्दीत गस्त करीत असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अमरधाम राजवाडा देवळाली गाव नाशिक इथं एक इसम कट्टा विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार गुंडाविरोधी पथकातील अधिकारी तसंच अंमलदार यांनी अमरधाम राजवाडा देवळाली गाव नाशिक या परिसरात सापळा लावला असता मिळालेल्या बातमीप्रमाणे 29/12/2025 रोजी पोलीस पथकानं अमरधाम देवळाली गाव नाशिक इथं इसम नामे अनिकेत राजू जॉन उर्फ केरला वय 25 वर्ष राहणार घर नंबर 318 भारती मठ सुभाष रोड नाशिक रोड या शितापीनं ताब्यात घेतलंय. त्याच्या कमरेला एक देशी कट्टा व मॅगझिनमध्ये एक जिवंत काडतूस असा एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय. सदरचं अग्निशस्त्र हे त्यानं विक्री करण्यासाठी जवळ बाळगलं असल्याचं सांगितलंय. सदरचे एक देशी बनावटीचा कट्टा एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आलाय. या इसमावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या विनाशस्त्र अग्निशस्त्र बाळगण्याच्या मनाई आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या ही कामगिरी पार पाडली. न्यूज ब्युरो, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक.